बरं, मला विगची काय आहे साधारण मजा ती ऐकायची आहे. कारण Wig लावून त्याला दिवसभर त्याला खात्री होती 2007 मध्येच कळलं होतं. हा, याचे 2-3 आपण भाग करणार हे त्याला माहित असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न सगळ्यात आणि माझ्याकडे बघूनच मिटवला असावा अशी मला त्या काळात आहे ना मी स्टोरी बोर्ड हाताने करायचो, म्हणजे पेन घेऊन स्टोरी बोर्ड करायचो. तर स्टोरी बोर्ड करत असताना 3 भाऊ असं ठरलं होतं आणि माझ्या डोक्यात होतं हे 3 करणार. तर ते चित्र काढताना मी त्यांचे केस करताना मला सवय असे असे गोल 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 मशरूम सारखं काढायचं, मशरूम सारखं काढायचं. त्याच्यावरनं ती आयडिया सुचली की हे 3 भाऊ एकसारखे दिसणार नाहीत. किती झालं त्यांची शरीरयष्टी, चेहरा आणि एका कपड्यात आणलं तरी सुद्धा कळणार नाही ते 3 भाऊ सख्खे भाऊ आहेत. तर त्यासाठी ते वीगची कल्पना आली की आपण त्यांना कर्ली हेअरचे वीग देऊया. तर आम्हाला सचिन पिळगावकरांनी पण विचारलं होतं जेव्हा स्क्रिप्ट वाचली होती तेव्हा, अरे हे 3 भाऊ दाखवले, 3 भाऊ दिसतील का पण. मग त्यांना सांगितलं की असं असं कर्ली हेअर करतोय. मग त्यांनी नाव दिलं त्यांना कुरळे बंधू द्या म्हणून, कुरळ्यांचं गॅरेज द्या म्हणून. क्या बात आहे.